राज्यामध्ये ऑटो चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेत मतभेद दिसून येत आहेत। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी राज्यातील दैनंदिन कामकाजाच्या पातळीवर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असल्याचं सांगत तिची अनिवार्यता असावी असा आग्रह धरलाय, जेणेकरून राज्याची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम होईल। तर दुसरीकडे संजय निरुपम यांनी या विषयावर संतुलित भूमिका मांडली आहे। त्यांनी मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असल्याचं मान्य केलं असलं तरी केवळ भाषेच्या आधारावर ऑटो चालकांचे परमिट किंवा परवाने रद्द करण्यासारखी कठोर कारवाई योग्य ठरणार नाही असं स्पष्ट केलं आहे। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोललं गेलं पाहिजे अशी आमची सर्वांची धारणा आहे। मग कोणी असेल, रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल किंवा इतर व्यापारी असेल, निदान कामापुरती तरी त्याला मराठी यायला पाहिजे। आपण जर दक्षिणेकडची राज्य बघितली तर आपल्याला हा भेद दिसून येतो। मुंबईमध्ये कोणीही कोणत्याही भाषेत बोलतो। मुंबई सर्वांना जरी सामावून घेणार असेल तरी मुंबईचं मुंबईपण आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण टिकवायचं असेल तर मराठी टिकलीच पाहिजे असं माझं मत आहे। 1 मेपासून जो एक तुमचा जो एक पूर्वीचा GR आहे त्याच्यामध्ये एक अशी व्यवस्था आहे की सगळ्यांचा टेस्ट होईल आणि टेस्टमध्ये समजा आता फेल झाले तो त्यांच्या परमिट आणि लायसन्स आणि जो बॅज आहे तो जप्त होईल, रद्द होईल। तो असं करू नका। तो मंत्री महोदय समजलेत आणि त्यांनी सांगितलं की जो पूर्वीचा जो एक GR आहे तो आम्ही त्याच्यामध्ये सुधार करू आणि येत्या 6 महिन्यात सर्व जो ऑटो चालक, रिक्षा चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत ज्यांना मराठी बोलणं येत नाही त्यांना एक प्रकारच्या शासनातर्फे प्रशिक्षण देऊ आणि त्यांना तयार करू आणि त्यानंतर त्यांची एक ते मराठीमध्ये संवाद करणार अशी व्यवस्था आम्ही करू।